पराभूत करत इथपर्यंतचा प्रवास केला आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता केदार भोईर, ब्रँड ऑफ कोटनाका टेनिस क्रिकेट, आणि तो खेळाडू तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच दोन्ही खेळाडू एकमेकांच्या अगेन्स्ट बॅटल पाहायला मजा येईल. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालेत हरी. पहिलाच बॉल बॅटची इनर एज, मागे चाललाय बॉल, नशीब बलवत्तर आहेत आज केदार भोईरचे. पहिला चौकार. अगदी पहिल्या बॉलवरती तेच घडलं. पहिल्या बॉलवरती चौकार आले. याच दरम्यान आगमन झाले सावरकरचे उत्कृष्ट समालोचक राहुल खरत यांचं देखील आगमन मंचावरती झालं. पहिल्या बॉलवरती 4 आणि त्याच्यानंतर LBW दुसऱ्या बॉलवरती मोठा अडथळा दूर केलाय. केदार भोईर मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये जास्त चालला नाहीये. 4 वरती बाद. पहिल्या बॉलवरती 4 आल्या, परंतु तदनंतर दुसऱ्या बॉलवरती गोलंदाजानं सांगितलं आज देखे जरा किसमें कितना है दम. केदार भोईरची फार मोठी विकेट्स, गोल्डन विकेट्स म्हणूया आपण, या मॅच मधली सर्वाधिक मोठी सफलता प्राप्त केली हरीनं. डाऊरनगर 11, डाऊरनगर आणि त्यांच्या विरोधात RS कोटनाका या दोन ताकदवर संघामध्ये ही मॅच आपण अनुभवतोय. 4 वरती एक खेळाडू बाद झाला. नवीन खेळाडू मिलिंद भोईर मैदानाच्या आतमध्ये आलेत. वेल एज्युकेटेड देखील आहेत आणि नेहमीच चांगला परफॉर्मन्स मिलिंद या टीम साठी देताना पाहायला मिळाला आणि आज ती गरज देखील आहे आणि ते स्वस्तामध्ये परतलाय. केदार डावाला तुम्हाला सावरायचंय. आले आले लॉफ केलाय, टप्पा बॉल, त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. व्हाट अ कॅच, कॅच ऑफ द नाईट. लॉंग ऑफ वरून धावत सुटले आणि सरळच्या दिशेने जाऊन इथे पकडले कमालीचा झेल आणि दुसरा धक्का आल्या पावली. मिलिंद भोईर बॅक टू पॅव्हिलियन. कमालीची गोलंदाजी आणि त्याही पेक्षा लाजवाब झेल. मागील 2 बॉल मध्ये 2 विकेट्स घेतल्यात. डाऊरनगरचे समर्थक म्हणत असतील हरी आमचा सगळ्यात भारी बॉलिंग केलं. 3 बॉल मध्ये 2 विकेट्स घेतल्यात आणि आता अडचणींचा सामना करण्यास भाग पडल्या RS कोटनाका टीमला. ज्या पद्धतीने मागील मॅच मध्ये संघर्ष करत इथपर्यंतचा प्रवास केलाय डाऊरनगर टीमनं. मुश्किलों से भाग जाना आसान हो जाता है. हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता इस जिंदगी में, लड़ने वालों की कदमों में जहान होता है. शेवटपर्यंत लढा देणारा संघ हरीसाठी पारितोषिक आलं. विकेट हॅट्रिक घेतली तर आमचे मित्र रामदास बड्डे बॉय त्यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज हे गोलंदाजाला दिलं जाईल. 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे डाऊरनगरचे गोलंदाज हरी यांच्यासाठी. 3 बॉल मध्ये 3 विकेट्स येतील का. नेक्स्ट बॉल. ओ बाल बाल बचावलेत. इथे देखील डॉट बॉल. मागील 3 डॉट बॉल, पहिल्या बॉलवरती 4. असं वाटलं देखील नसेल की ही अवस्था होईल बॅटिंग करत असताना, कारण केदार बाद झाला 4 वरती. मिलिंद आल्या आल्या पहिलाच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे त्यांची विकेट्स मिळाली आणि आता नवीन बॅट्समन धीरज याला आपण पाहतोय. आणखीन एक टप्पा बॉल डॉट झालेत
आणखीन एक निर्धाव चेंडू. पहिल्या बॉल वरती 4, परंतु त्याच्यानंतरचे सर्व बॉल डॉट आणि त्यामध्ये 2 विकेट्स देखील. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला हाताळतात. पाच बॉलचा खेळ संपला आणि अवघ्या 4 धावा. 2 खेळाडू देखील बाद झालेत. शेवटचा बॉल. पहिल्या बॉलवरती फक्त रन्स आल्या, परंतु त्याच्यानंतर रन्स आल्या नाहीयेत आरएस कोटनकला. इथे फटका चांगल्या, परंतु खेळाडू देखील प्रोटेक्शन त्या ठिकाणी तैनात होता. एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. यस नो थ्रो राहिलाय खराब. ओ विकेट किपर पहा किती चपल आहेत. चांगला प्रयत्न त्यांनी केला, परंतु 2 धावा मात्र रोखू शकले नाहीयेत. पहिलं षटक राहिलंय हरीचं जाम भारी आणि हे षटक राहील टीम डाऊरनगरच्या नावावर. पहिल्या ओव्हर मध्ये दिल्या 6 बॉल मध्ये अवघ्या 6 आणि ज्यामध्ये 2 विकेट्स देखील. एस कम ऑन डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना फक्त 6 धावा आणि 2 खेळाडू देखील बाद झालेत. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती जयेश हा गोलंदाज झाला. दोन बाद 6. नवीन गोलंदाज येथील जयेश. इथे धावांची गरज आहे आरएस कोटनका टीमला. चांगली फाईट करावी लागेल. पॉझिटिव्ह अप्रोच असायला हवा. चला थोडी खाई करा डाऊरनगर टीम. 1:22 मिनिटं झालेत. त्याच्यानंतर आणखीन एक मॅच आम्हाला पूर्ण करायची आहे. अपेक्षा आहे की 2 वाजेपर्यंत स्पर्धा पूर्ण व्हायला हवी. फुलटॉस बॉल. विकेट कीपरने केले चुकी. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप. वाईट +4 रन. टोटल 5. नशिबाची 7. धावा मिळतील 5. मंथन जे मागे खेळाडू असतात ना त्यांना अलर्ट राहावं लागतं. सतर्क असणं गरजेचं आहे. इथे रन्स मिळाल्या टोटल 5 धावा आणि याचा फायदा फार महत्वाचा राहतील या 5 रन्स आरएस कोटनका टीमला. नेक्स्ट बॉल. मिस टायमिंग या फटका कनेक्ट करू शकले नाहीयेत. रन्स मिळणार नाही. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6 होत्या. इथे सुरुवातीलाच 5 एक्स्ट्रा दिल्यात. त्यामुळे आता धावफलकावरती धावा तुम्ही पाहू शकाल. 2 खेळाडू बाद 11 धावा. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला हाताळतायत, परंतु जास्त वेळ शांत बसून चालणार नाही आरएस कोटनगर टीम. इथे तुम्हाला चांगले फटके देखील कन्वर्ट करावे लागतील आणि अशा परिस्थितीमध्ये जर रन्स आले नाहीत ना तर दुसऱ्या सत्रामध्ये भारी पडतील डाऊरनगर टीमचे खेळाडू देखील. चांगला बॉल आहे. तू नशीब की बॅटची एज लागली आणि तर 3 स्टंपच्या समोर होते खेळाडू. इथे दुसऱ्या धावेसाठी निघालेत. गावचं क्रिकेट काही निरालं असतं. जेव्हा तुम्ही गावासाठी उतरता तेव्हा तुम्ही याच भावनेने असता की आमचा संघ जिंकायला हवा. यासाठी प्रत्येक खेळाडू 100% एफर्ट लावतोय. काही येऊ दे, ही मॅच आम्हाला जिंकायची आहे या उद्देशाने खेळाडूंचे प्रयत्न पाहायला मिळाले. संपूर्ण समर्पित केले या मॅच मध्ये डाऊरनगरचे खेळाडू. जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूटे पर हिम्मत ना टूटे, मजबूतीत ना इरादा करो. त्याच भावनेने खेळतायत. एक धाव वाचवायची. 100% योगदान. आज टीम मध्ये मला खेळण्याची संधी दिली आहे तर प्रयत्न करायला हवेत. चांगल्या फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालं मागील बॉल वरती. इथे बॉल नक्की कुठे टाकला. अगदी फार बाहेर वाईड, मोठा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा न संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बॉल पाहू शकता. ओ फार बाहेर आहे. सर्वाधिक मोठा वाईड. रन्स एक्स्ट्रा 14 वरती 2 खेळाडू बाद. इथे बॅटच्या रडार मध्ये आलाय. तू इलेव्हेशन पडलंय कमी. विकेट मिळेल 3री. टाळ्या वाजल्या खेळाडूंच्या सुरुवातीला, परंतु हे विपरीत घडलंय. आणखीन एक धक्का.
15 या धावसंख्येवरती 4 खेळाडू बाद झालेत. डाऊर नगर संघ पहिल्याच मॅच मध्ये पराभूत होईल असं सर्वांना वाटलं, परंतु त्यानं जिद्द सोडली नव्हती. हरीनं तिथे सामना जिंकून दाखवला आणि दुसऱ्या मॅच मध्ये काय कमबॅक केलं गोलंदाजांनी. मी म्हणलेल्या टीम कडे बॉलिंग लाईनअप अगदी स्ट्रॉंग आहे. मागील मॅच मध्ये 32 धावा हे टार्गेट त्यांनी पांदिवे टीमच्या विरोधात उभं केलं. इथे देखील चांगली कामगिरी केली आहे. 15 वरती 4 खेळाडूंना बाद करण्यामध्ये यशस्वी राहिलेत गोलंदाज. चांगला दमखम दाखवलाय. जैसे कहते हैं ना की कर्म और कांड दोनों करो लेकिन खुद के दम पे करो. आणि या मॅच मध्ये त्या जिद्दीनं पेटून उतरलेत खेळाडू आणि कुठल्याही प्रकारचे चान्स बॅटिंग करणाऱ्या टीमला देत नाहीत. 15 या धावसंख्येवरती 4 खेळाडू बाद. ओव्हर मधला शेवटचा बॉल आहे. 1.5 बॉलचा खेळ आपण पाहिला. चांगली सध्याच्या घडीला गोलंदाजी करतायत गोलंदाज जयेश. फक्त धावा दिल्यात या ओव्हर मध्ये 9 धावा आणि 2 खेळाडू आतापर्यंत जयेशनं बाद केलेत. शेवटचा बॉल आहे. लॉफ केल्या बॉलला आणखीन एक झटका आणि कॅच पकडलाय. 15 वरती अर्धा संघ गारद केला. अर्धी टीम बाद झाले. 5 खेळाडू बाद. बारा बॉलचा खेळ संपला आणि 12 बॉल मध्ये 5 खेळाडू बाद. अवघ्या 15 धावा. आर एस कोटनगर टीमची बॅटिंग आणि असं वाटलं नव्हतं की एवढा कठीण संघर्ष बनेल. 15 धावा फक्त धावफलकावरती लागल्यात, पण तो अद्याप शेवटचं षटक आहे. अद्याप वेल गेली नाही आर एस कोटनगर टीम. वक्त से लड़कर जो नसीब बदलते हैं, इंसान वही जो अपनी तकदीर बदलते हैं. कल क्या होगा ये मत सोचो, क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे. वेल पलटले जरूर जरूर. सुरुवात खडतर राहिले, परंतु शेवट चांगला व्हायला हवा. मागे 12 बॉल मध्ये ज्या गोष्टी घडल्यात त्या आता विसराव्या लागतील आणि पुन्हा एकदा पुनरागमन करायचंय. शेवटचे 6 चेंडू. बदल दो खुद को वक्त के साथ, या समय को बदलना सीख दो. कभी ना हारो अपने मजबूरियों से, हर हाल में चलना सीखो. या परिस्थितीमधून वाटा काढतील का? या परिस्थितीमध्ये अडचणींचा सामना जो वाढलाय त्या अडचणींवरती मात करून पुढे धाडस दाखवून पुढे चालायचंय आता आर एस कोटनगर टीमला. शेवटचे 6 चेंडू. बॉलिंग ट्रॅक वरती आलेत गोलंदाज रवी येताना पाहायला मिळतात. पहिला फुल टॉस बॉल. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधोमध. रन्स मिळेल एक सिंगल. एका सिंगलनं संघाची धावसंख्या 16 धावा. 5 खेळाडू बाद झालेत 16 या धावसंख्येवरती. संपूर्ण आयोजकांचं मनापासून आभार ज्यांनी या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. मग सुरुवातीला दुपारी 2 वाजता हितेनला फोन केला की जमणार नव्हता स्पर्धेमध्ये, कारण जवळजवळ लगातार 10 नाईट स्पर्धा केल्या. आवाज देखील बसला होता, परंतु हितेन यांचं सातत्यानं प्रेम राहिलंय आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी आग्रहाचं आमंत्रण केलं की यायलाच लागेल. त्यांना सांगितलं की दुसरा कॉमेंटेटर कोणतरी पाठवतो, परंतु त्याची अपेक्षा होती की मीच पाहिजे. परंतु आज तब्येत ठीक नसताना देखील या स्पर्धेमध्ये आलो. तुमचं प्रेम नेहमीच बेंडखल गावचं प्रेम माझ्यावरती राहिलं, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करेल मी. आणि सातत्याने या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण आज माझ्यासारख्या समालोचन करणाऱ्या संधी दिली त्याबद्दल आपल्या संपूर्ण आयोजकांचं मनापासून आभार. बॅक टू क्रिकेट. आपण पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया. धाव फलकावरती 5 खेळाडू बाद. मंथन फक्त धावा आहेत 17 धावा. 5 बाद 17. शेवटचं षटक आहे. इथे टाकलाय फुल टॉस. क्लीन बोल्ड. दांडी गुल. आणखीन एक धक्का. विकेट क्रमांक 6. फलंदाज क्लीन बोल्ड. सरप्राईज ओरिजिनल इज बॅक. पुन्हा एकदा त्याच ढंगात त्या मैदानामध्ये उतरलेत.
पहिल्या मॅच मध्ये असं वाटलं की डाऊरनगर टीम या लॉट्स मध्ये कमी पडेल की काय, पण तो तसं नाहीये. क्रिकेट मध्ये कधी कोणी मोठा नसतो आणि कधी छोटा नसतो. बलाढ्य हत्ती देखील आयुष्य जगतो आणि छोटीशी मुंगी देखील आयुष्य जगत असते. परंतु आयुष्याची सर तेव्हाच होते जेव्हा तुम्ही प्रत्येक संकटाला ध्येयाने आणि जिद्दीने सामोरे जाता. काय बॉलिंग केले, ओ इथे आणखीन एक चान्स होता, तो सोडलाय. एक धाव ही महत्वाची राहू शकते. एक धावेसाठी संघर्ष सुरू आहे आर एस कोटनका टीमचा. कदाचित कॅच ड्रॉप केले, ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं विकेट किपर. साधा आणि सोपा झेल सोडलाय. चला घाई करा, खेळाडूंना विनंती आहे. आयोजकांनी आम्हाला सांगितलं होतं की 2 वाजता आजची रात्र पूर्ण व्हायला हवी होती, परंतु या मॅच मध्ये फार टाइम घेतला खेळाडूंनी. 18 वरती 6 विकेट्स. उर्वरित या ओव्हर मधील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 धावा आणि 6 खेळाडू बाद. शेवटचे 3 बॉल. गोलंदाज रवी पुढचा बॉल घेऊन. इथे वाईट बॉल, एक्स्ट्रा रन, एक धाव महत्वाची. थेंबे थेंबे तळे साचे या युक्तीनुसार संघाला आता पुढे नेण्याचं काम करताय. सध्याच्या घडीला गोलंदाजी डिपार्टमेंट टीम प्रतिस्पर्धी टीमला मदत करते असं आपण म्हणूया, कारण वाईट आलं इथे. लोअर फुल टॉस बॉल, फक्त स्वीप केल्या बॉलला. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील निघालेत. रनआउटची संधी आहे. डेंजर एंड कडे धावत सुटलेत, परंतु इथे 2 धावा देखील तेवढ्याच जलद गतीने पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावेने संघ पुढे जाईल. धाव फलकावरती धावा लागले गेले. 21 धावा. पहा कोटनका टीम ज्या पद्धतीने मागील मॅच मध्ये 5 षटकांमध्ये 32 धाव संख्या काढत असताना देखील घाम फुटला होता डाऊरनगर टीमला. इथे जर 25-28 बनल्या तर 18 बॉल मध्ये चांगली फाईट होऊ शकते. ज्या पद्धतीची बॉलिंग आहे आर एस कोटनका टीम कडे, त्यामुळे मॅच मध्ये किती धावा बनवतील मी तर म्हणेल 28 तरी यायला हव्या. शेवटचे 2 बॉल. सोडला असता तर कदाचित वाईट आलं असतं, तिथे लांबून खेळण्याचा प्रयत्न, जागेवरूनच खेळले खेळाडू. फटका. क्रिकेटमध्ये पद्धत आली त्या पायांची मुवमेंट, या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि त्या गोष्टी विसरले खेळाडू. आणि रन्स मिळते इथे एक सिंगल. 22 रन्स, लॉस ऑफ द 6 विकेट्स. आर एस कोटनका 22 वरती 6. मागील मॅच मध्ये आय थिंक पहिल्याच ओव्हर मध्ये 17 ते 18 मारल्या होत्या. 19 धावा. परंतु इथे तिसरं षटक सुरू आहे आणि शेवटचा बॉल राहिलाय. 17 बॉल मध्ये फक्त 22 धावा काढल्यात. हेच तर क्रिकेट आहे. कधी राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. 22 वरती 6 खेळाडू बाद झाले. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल. इथे वाईड आलाय. लेग कट करण्याचा प्रयत्न, बाहेर वळवला, जास्त टर्न झाला बॉल. एक्स्ट्रा संघाची धावसंख्या 23. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे संधी आणि रन्स मिळेल 1. दुसरी धाव घेत असताना खेळाडू झाले धाव बाद आणि धाव फलकावरती धावा लागल्यात, त्या म्हणजे 24 धावा आणि मॅच जिंकण्यासाठी 25 धावेची आवश्यकता. मंथन 10 वाईट बॉल आलेत, 10 एक्स्ट्रा रन टोटल या मॅच मध्ये आल्या. फक्त आणि फक्त 24 धावा काढल्यात 18 बॉल मध्ये आणि 25 धाव संख्येचं आव्हान आहे. डाऊरनगर 11 डाऊरनगर संघाला हा सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 25 धावेची आवश्यकता. चला मोरिया 11 सावरकर, आपण तयारीत राहा. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो तुमच्या विरोधात पुढची मॅच खेळेल आणि तिथून जो संघ जिंकणार आहे ना तो आजच्या रात्रीमध्ये सुपर 5 मध्ये थेट प्रवेश करेल. म्हणजे या स्पर्धेची कमीत कमी 1 ट्रॉफी जिंकण्याचा बहुमान या पुढच्या मॅच मध्ये संघाला मिळेल. कोण असेल पुढच्या मॅच मध्ये अगदी आजच्या रात्रीमध्ये दमदार कामगिरी करणारा संघ जाईल का? मोरिया 11 सावरकर की आर एस कोटनका की डाऊरनगर, हे 3 संघ आहेत आणि इथून जो संघ जिंकेल तो पुढची मॅच खेळेल. चला बॅटिंग करत असताना आता टाइम करू नका, लगेच बॅट्समन पाठवायचे आहेत कारण आयोजकांनी मला सूचित केलं 18 मिनिटं 18 बॉल टाकण्यासाठी प्रचंड वेळ तुम्ही घेतलाय. जवळजवळ 20 मिनिटांहून अधिक वेळ, जास्त वेळ लागला. त्यामुळे आता कॅप्टन या गोष्टीकडे लक्ष ठेवा. 24 मिनिटं लागलीत 3 षटकं टाकण्यासाठी. 8 मिनिटे एका षटकामध्ये तुम्ही खर्च केलीत, जिथे 5 मिनिटांचा वेळ होता. धावफलकावरती 24 लागल्यात. 24 मिनिटं खर्च केली आणि 24 धावा काढल्यात. 25चा पाठलाग करावा लागेल. 18 चेंडू आणि 25 धावा. स्कोररच्या अहवालानुसार 25चं टार्गेट आहे. चला बॅट्समन जाऊ दे आता मैदानामध्ये. 25चं आव्हान. आमचे दोन्ही स्कोरर सांगतात की 24 झाल्यात आणि 25 धाव संख्येचा पाठलाग करावा लागेल. सुंदर अशी स्पर्धा. 4 रात्रीमध्ये या स्पर्धेचं आयोजन.
शेतकरी कामगार पक्ष भेंडकल पुरस्कृत जय हनुमान क्रिकेट क्लब भेंडकल आयोजित जनतेच्या मनातील आमदार प्रीतमदादा म्हात्रे यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतोय. चला बॅट्समन पुन्हा एकदा मी आयोजक मला वारंवार ती सूचना देतात, तयारीत राहा आपण. कारण बॉलिंग करत असताना आपण जास्त टाइम घेतला त्यामुळे आम्ही तुमच्या आता पाठी लागलोय. 18 बॉल 25 चा पाठलाग. दमदार 3 सायकल, त्याचबरोबर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. स्क्रीन वरती तुम्ही प्रीतमदादा म्हात्रे चषक पाहताय. प्रीतमदादा म्हात्रे विरोधी पक्षनेते, ही भूमिका त्यांनी चांगलीच बजावली आणि पनवेल महानगरपालिकेचे ते विरोधी पक्षनेते राहिले. रायगड शेतकरी कामगार पक्षाचे ते खजिनदार देखील आहेत आणि प्रचंड मोठी जिम्मेदारी सध्याच्या घडीला प्रीतमदादा म्हात्रे यांच्याकडे शेतकरी कामगार पक्ष या पक्षाने टाकले. जनतेच्या मनातील ते आमदार राहिले. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकताय प्रीतमदादा म्हात्रे यांचा बॅनर तुम्हाला पाहायला मिळतो. 18 चेंडू आणि 25 आव्हान. चला मॅच कडे जाऊया आपण. सलामीचे खेळाडू देखील उतरलेत. महेश चळेकर यांच्याकडून पारितोषिक आले हरी या खेळाडूसाठी. षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. महेश चळेकर यांच्याकडून पारितोषिक. परंतु समर्थक त्यांचे म्हणत असतील ते षटकार राहू दे बाजूला, परंतु मॅच जिंकू दे आम्ही, ही त्यांची अपेक्षा आहे. महेश चलेकर यांना मी विनंती करतो आपण देखील मंचावरती या. 18 चेंडू आणि 25 धावसंख्येचा पाठलाग. बॉलिंग ट्रॅक वरती केदार बोईन. हेच बॅटल रंगलं होतं. केदार विपक्ष मॅन ऑफ द मॅच राहिलेला हरी, तिथे हरी जिंकला, परंतु आता केदार आलाय. तो इथे त्याला पुन्हा एकदा आपली छाप सोडून दाखवेल का? 18 चेंडू 25 धावा. पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि त्याला दूरवरती फेकून दिलाय. इट्स अ मॅक्सिमम. कडक 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 सिक्सर. आक्रमण करत बेधडक बॅटिंग करत षटकार ठोकलाय हरी या फलंदाजानं. लांब लचक स्ट्रोक. या मॅच मध्ये हरी हेच सांगतोय, रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर वो समंदर भी आएगा, थक्कर न बटे मंजिल के मुसाफिर, तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. षटकार आवडला असेल तर टाळ्या उद्या डाऊर नगरचे खेळाडू. बॅटिंग करतोय, पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय. आक्रमण. चला बॉल बॉय लक्ष ठेवा, बॉल फार दूर गेला आणि लगेच खेळाडूंपर्यंत आपण बॉल द्या. एक चॉईस देखील करून ठेवा खेळाडू, जेणेकरून आपला वेळ देखील वाचेल. 25 आव्हान. स्पर्धेमध्ये जवळजवळ 52 स्क्रीनवरती तुम्ही संपूर्ण शेतकरी कामगार पक्षाचे मुख्य नेते पाहताय. बालारामजी पाटील साहेब, विवेकानंद पाटील साहेब, जेम म्हात्रे साहेबांचा देखील बॅनर्स आपण स्क्रीनवरती पाहिला. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. चौकार केदारनं देखील पहिल्या बॉलवरती मारला होता आणि त्याच्यानंतर आउट केलं होतं केदारला. आणि तशाच पद्धतीची पुनरावृत्ती होईल का मॅच मध्ये? सॉफ्ट हँडने खेळलेत. सेन्सेबल बॅटिंग. मंथन ठाऊक आहे बॅट्समनला. एक षटकार आलाय, घाई करून चालणार नाही आणि सावध पवित्र्यानं बॅटिंग करतायत. दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल. 2 बॉलचा खेळ संपला आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 7 धावा. स्पर्धेमध्ये 82 षटकार लागलेत आणि 113 चौकार. ही दुसरी रात्र डे नाईट. 82 षटकार. 2 बॉलचा खेळ संपला आणि 2 बॉल मध्ये संघाची धावसंख्या 7 धावा. स्ट्राइक वरती रवी आलेत.
गोलंदाजी ट्रॅकवरती केदार भोईर. कमबॅक त्यांना करावं लागेल, अन्यथा मॅच कठीण बनू शकते इथून. चांगली लाईन आहे, चांगला लेन, चांगला टप्पा, डॉट बॉल, जास्तीत जास्त डॉट बॉल. मी तर म्हणेल या मॅच मध्ये विकेट पेक्षा डॉट बॉल महत्वाचे राहतील. आर.एस. कोट नका, आणि जेवढे डॉट बॉल येतील तेवढा प्रेशर वाढेल, आणि त्याच गोष्टी सध्याच्या घडीला करताना पाहायला मिळतात. केदार भोईर आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ संपलाय आणि 4 बॉल मध्ये पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला, परंतु त्याच्यानंतर पुढचे 3 बॉल फक्त एकच धाव फलकावरती धावा लागल्यात. बिनबाद 7 धावा. अशा परिस्थितीमध्ये स्ट्राईक रोटेट महत्वाचा खेळाडू आहे, कदाचित म्हणतात त्यांना स्ट्राईक जास्त मिळायला हवी. षटकार ठोकलाय, त्याच्या अगोदर त्यांनी मॅन ऑफ द मॅच जिंकली. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या मुख्य खेळाडूला जास्त वेळ नॉन स्ट्राईक वरती ठेवू शकत नाही. परंतु विशेष कौतुक करूया आपण केदारचं देखील. तो बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा खेळलाय, त्याला ठाऊक आहे प्रेशर कशा पद्धतीने हँडल करावा लागतो, आणि त्याच गोष्टी तो सध्याच्या घडीला हाताळतोय. 2 बॉल संलग्न डॉट आलेत. पुढचा बॉल घेऊन केदार अँगल क्रिएट करत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. लेग केलाय बॉलनं, कमी गतीने टाकला. रन्स इथे देखील लेग सिंगल. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 8 धावा. 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा बॉल आहे पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर देखील पुढील 4 बॉल मध्ये फक्त 2च आल्यात. लास्ट बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न, उंच उडालाय, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात, बॉलला थांबवू शकले नाहीयेत आणि बॉल देखील चाललाय सीमा रेषा पार. चौकार. बारा धावा धाव फलकावरती. समोर पाहताय तुम्ही राजा शिवछत्रपतींची फार मोठी प्रतिमा. एवढं मोठं स्वराज्य राजा शिवाजी महाराजांनी निर्माण करून दिलं. असं म्हणतात की हे मुल्क है मराठों का, जहाँ शिव छत्रपति शिवाजी महाराज का डोल था, मुगलों की ताकत को जिन्होंने अपने तलवारों पे तोला था, हर पर्वत पे आग लगी थी, हर पत्थर एक शोला था, तभी तो हर स्वराज्य का बच्चा बच्चा बोला था, राजा शिव छत्रपति शिवाजी महाराज की जय. आणि हे प्रेरणा देणारं संगीत तुम्ही डीजे विशेषच्या माध्यमातून ऐकलं. नेहमीच चांगलं आयोजन संपूर्ण जय हनुमान क्रिकेट क्लब भेंडकलचं राहतं. यावर्षी डे नाईट जे स्वप्न आयोजकांनी पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण केलंय. डे नाईटची स्पर्धा. चला मॅचला स्टार्ट करूया आपण. 1:46 रात्रीचे 1:45 वाजलेत, तरी देखील प्रेक्षकांची गर्दी पहा किती आहे. आणि साईप्रीत लाईव्ह वरती देखील बरेचसे प्रेक्षक जॉईंट आहेत, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करू. एक क्रिकेट वरती प्रेम करणारे खरे प्रेक्षक. बॅक टू क्रिकेट. 12 आल्यात, 25चा पाठलाग, 12 बॉल 13ची आवश्यकता. पहा नक्की मैदानामध्ये काय सुरू आहे. जेव्हा जेव्हा हरी आलाय त्यानं धावा काढल्यात, परंतु रवीला जशी स्ट्राईक मिळते ना त्यांना थांबवतायत गोलंदाज. 4 बॉल मध्ये फक्त रवीनं एकच धाव काढली. आता समीकरण शेवटचे 11 बॉल आणि 13 धावेची आवश्यकता. 11 बॉल 13 धावा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालेत गोलंदाज. दीपेश इथे लाईन चांगली आहे, बॉल देखील चांगला जज केला क्षेत्ररक्षकांना. रन्स मिळेल 1 धाव. परंतु ज्या गोष्टी सध्याच्या घडीला हव्यात डाऊननगर टीमला त्याच गोष्टी पाहायला मिळतात, कारण स्ट्राईक वरती आलाय पुन्हा एकदा हरी. समीकरण शेवटचे 10 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 12 धावेची आवश्यकता. 10 चेंडू आणि 12 धावा. मागे पाठवले बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि गोल्डन विकेट्स पकडलाय कॅच. रंगात आले मॅच. पहिला खेळाडू बाद.
आता समीकरण तुम्ही पाहू शकाल, शेवटचे 9 बॉल आणि 12 धावेची आवश्यकता. मंथन या मॅच मध्ये महत्वाची विकेट्स मिळाले. आता टीम RS कोटनाकाला इथून ते वापसी करतील का? असं म्हणतात की ना कोई संघर्ष ना कोई तकलीफ तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. तशाच पद्धतीचा माहोल या गुलाबी थंडीमध्ये हा गरमागरम सामना. 9 बॉल मॅच जिंकण्यासाठी अद्याप 12 धावा. हे 3 बॉल बरेच काही सांगून जातील. मॅचचं पारडं कोणाच्या बाजूने झुकेल. शेवटचे 3 बॉल या ओव्हर मध्ये आहेत आणि त्याच्यानंतर पुढचं षटक. बॅटच्या रडार मध्ये परफेक्ट कनेक्शन. आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतो. अरे बघतोस काय रागानं, षटका ठोकलाय वागानं. धावेची आवश्यकता. एका षटकारानं मॅचचं स्वरूप पुन्हा एकदा बदलवलंय. 8 बॉल 6 धावा. चला मोरिया 11 सावरकरचे कॅप्टन या गोलंदाज तय्या. ओ इथे टप्पा चांगल्या बॉल येईल डॉट. आणि उद्या पहा ठीक 4 वाजता सुरू होणार आहे. डे नाईट फॉर्मॅट खेळतोय आपण, त्यामुळे उद्या स्पर्धा ठीक 4 वाजता स्टार्ट केली जाईल. उद्याचा लॉट्स आपण या बॉल नंतर पोहोचू. गोलंदाज तयार. 7 बॉल आणि 6 धावा. आणि इथे पुढे जाऊन बॉल पाठवलाय सीमा रेषा पार आणि 2 षटकामध्ये सामना फिनिश केलाय. अभिनंदन डाऊरनगर टीम. आणि इथून पुढच्या फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. चला कॅप्टन दोन्ही टीमशी कर्णधार आहे. आणि उद्याचा लॉट्स पहा ठीक 4 वाजता पहिली मॅच राहील. श्री गणेश हनुमान कुंडेगाव आणि स्वराज डोंगरी पहिली मॅच असणार आहे. आणि दोन्ही संघ जर मॅच कोणी प्रेक्षक पाहत असतील त्यांचे तर ही सूचना लक्षात ठेवा. उद्या घरच्या मैदानामध्ये जय हनुमान भेंडकल दुसरी मॅच खेळतोय, त्यामुळे ते इथेच असतील. तुम्ही वेळेवरती पोहोचा. दुसरी मॅच जय हनुमान भेंडकल मधुकर स्पोर्ट्स बोकडविरा. चौथी मॅच आहे करजाई क्रिकेट संघ करंजाडे, मैत्री 11 दिघाटी, साई द्रोणागिरी करंजा, विघ्नेश्वर सार्डे, जय हनुमान बेलपाडा. आणि त्यांना फाईट करेल दापोली देवा ग्रुप आवरे, दुर्गा माता 11 रोहिंजन सिंह. असा उद्याचा लॉट्स आहे. विशेषतः लाईव्ह टेलिकास्ट आपण वेळेवरती या. आमचे पंच कॉमेंटेटर्स देखील उद्या वेळेवरती येतील. आणि उद्या ठीक 4 वाजता पहिला बॉल पडेल ही आम्ही विनंती करतो. आणि मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा हरी आला रे हरी आला. चला 2 मॅन ऑफ द मॅच संलग्न. आणि पुढच्या मॅच मध्ये आपण मोरिया 11 सावरकर आणि त्यांच्या विरोधात डाऊरनगर 11 डाऊरनगर. हार्ड लक टीम RS कोटनाका. सुरुवातीला धावा नव्हत्या त्यामुळे कमी पडल्या धावा आणि इथे तुमचा प्रवास संपलाय. परंतु पुढच्या स्पर्धांसाठी तुम्हाला आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. कमालीची मॅच राहिली. हरी ठरतोय पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच, जिथे जॉईंट होतील आमचे मित्र उमंग भोईर आणि देव डाके सर. यांच्याकडे जाऊया आणि आपण संपूर्ण ही मॅच त्यांच्या आवाजातून आपण ऐकूया. धन्यवाद. चला दोन्ही संघाचे कर्णधार या. डाऊरनगर 11 डाऊरनगर संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात मोरिया 11 सावरकर. मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा हरी ठरलाय. कॅप्टन चला कॅप्टन सुरुवातीला टॉस करतील. अभिनंदन दोन्ही संघांचा इथपर्यंतचा प्रवास केला. आणि शेवटची मॅच जो जिंकेल तो एक ट्रॉफी जिंकू शकतो या स्पर्धेची. टॉस जिंकला मोरिया 11 सावरकर टीमनं. डिसिजन घ्या आणि मैदानामध्ये उतरा.
मॅन ऑफ द मॅच हरी ठरलेत. पुढच्या मॅच मध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये देव डाकी सर आणि उमंग जोडले जातील. त्यांच्या आवाजातून आपण पुढच्या मॅचला ऐकूया. धन्यवाद सर्व आयोजकांचं मनपूर्वक आभार. आपण या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली आणि जाऊया पुढच्या मॅच कडे. चला फिल्डिंग लावून घ्या. सुमित लगेच मैदानाचा ताबा घ्या, अन्यथा आयोजक सांगतायत 2 षटकांची मॅच. तीन षटकांची 3 षटकांची मॅच आहे शेवटची. आम्ही फक्त अनिकेतची रिॲक्शन बघत होतो. 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. डाऊरनगर आणि त्यांच्या विरोधात मोरिया 11 सावरकर पहिल्या सत्रामध्ये जॉईंट होतील. देव डाके सर बोरकर यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण सन्मानकडे वळणार आहोत. खऱ्या अर्थानं आज मला सुद्धा सांगितलं होतं संयम सरांनी की कदाचित आवाज हा प्रॉपर तयार नव्हते येण्यासाठी. तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांना विनंती आहे कृपया आपण संयम घरत सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आजच्या दिवसाचे ऑफिशियल समालोचक धाकटुजी गावाचे हे नेतृत्व आपण पाहतोय. अगदी कमी कालावधीमध्ये एक उंच भरारी घेतल्याने बऱ्याचशा नाईटच्या स्पर्धा आपल्याला अजूनही त्यांचा आवाज ऐकायला मिळेल आज. म्हणूनच खऱ्या अर्थानं आयोजकांचं असलेलं हे प्रेम त्यांच्यावर आणि म्हणूनच आज त्यांचा सुद्धा आवाज या ठिकाणी ऐकायला मिळाला. खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच मध्ये थोडस आपण पाहिलं, सुरुवात केली त्यांच्या माध्यमातून डे नाईट कॉल असल्यावर आपल्याला कळतं खरं. चला मॅच चालू करा प्लीज. आणि सन्मान या ठिकाणी हितेनजी यांच्या वतीने या ठिकाणी आपण पाहतो विशाल दादा ठाकूर यांच्या शुभ पवित्र असते. चला कॅमेरामॅन फोकस करा प्लीज लगेच. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मोरिया 11 सावरकर संघ आज ऑफिशियल समालोचक या ठिकाणी पाहतो आपण. बऱ्याच मॅचेस कव्हरेज त्यांच्या माध्यमातून होत असतात. संयमजी घरत आज त्यांचा हा आदरपूर्वक सन्मान प्रीतम दादा मात्र चषक 2025 या स्पर्धेच्या वतीनं आपली उपस्थिती लाभली. चांगला आवाज आपला ऐकायला मिळाला त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आणि आभार सुद्धा. धन्यवाद. चला 3 षटकांची मॅच आहे. लगेच मॅच चालू करा प्लीज आपण. तत्पूर्वी अगदी पहिल्या सत्रामध्ये देवसर जोडले जातीलच, पण त्याचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जाईल. मी विनंती करतोय पुनश्च एक वार सन्माननीय या आयोजनाचे आयोजक करते विशाल ठाकूर आपणास की आपल्या शुभ हस्ते देवेंद्र डाके सरांचा सन्मान या कार्यक्रमा प्रसंगी करायचा आहे. मराठीचा दमदार आवाज, कैक रजनी स्पर्धा, कैक अगदी सकाळी स्पर्धा, डे नाईट फॉर्मॅट, सातत्याने बिझी शेड्यूल, क्रिकेटच्या मैदानावर मराठीतील एक गोड आवाज, देव सरांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय. अगदी आपण पाहतोय देव सरांचा सन्मान या सोहळ्यावरती केला जाईल. अगदी गोड गळ्याचे एक समालोचक त्याचा सन्मान विशाल ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय केला जातोय या कार्यक्रमाप्रसंगी. अगदी मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, तुला पुष्प स्पर्धेतील गोड आठवण, प्रीतम दादा दशकाचा मोमेंटम देऊन जरा जोरदार टाने स्वागत करायचं. आवाज आवडला असेल तर आवाजातील बाज आणि कणकर गळ्यातील आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय देवेंद्र सरांचा. त्यांचा सन्मान सर आपण आलात, आपल्या मनाच्या अंतकरणातून आम्ही आभारी आहोत. आणि नक्कीच पुढील पहिल्या सत्राचं समालोचन ऐकूया त्यांच्याच मधुर वाणीतून. देवेंद्र डाके सर बोरकर. थँक्यू सो मच. चला वेळ न घालवता आपण सेमी फायनलची मॅच गेम ऑन. मोनिया पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईट बॉल लपवण्यासाठी अपील पाहिले आपण. पहिला बॉल वाईट या ठिकाणी फेकला जातोय.
मध्यरात्रीचा या ठिकाणी सामना पाहायला मिळतोय. 1:57 पहिला चेंडू पडलाय. मोनिया व्हाईट बॉल फेकतोय पहिलाच. आणखीन एक. ह्यावेळी मात्र बॉलला इन स्विंग केलं. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय स्विंग झाला. जर्सी क्रमांक 33 मोनिया आणि विकेट किपर सुमित पाहतो जर्सी क्रमांक 7 त्याच्या हातामध्ये चेंडू विसवला. जर्सी क्रमांक 33 लेग स्लीपला जर्सी क्रमांक 18 आणि तदनंतर 11. ऑन ड्राईव्हचा फटका. डावांचा खेळाडू चूक करतोय त्या ठिकाणी. पहा चेंडू पकडणं पहिलं गरजेचं आहे. पहिला बॉल पकडा मित्रांनो, तदनंतर थ्रोचा विचार करा. या छोट्या छोट्या चुका असतात ना, त्या तुम्हाला पुढे जाऊन ना खूप उपयुक्त ठरवत असतात आणि तदनंतर तुमच्या फिल्डिंग मध्ये सुद्धा सुधार येत असतो. आपण अगोदरच चेंडू याच्या अगोदर ठरवतो मला हिट करायची आहे. बॉल पकडा अगोदर. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळते. ऑफस्टंपच्या बाहेर लॉफ्टेड फटका, प्रेक्षणीय फटका. चेंडू जातो एका टप्प्यानं सीमारेषा पार. लॉफ्टेड फटका, चौकार. परतीचा रस्ता दाखवलाय मात्र या ठिकाणी फलंदाजाला. पहिला धक्का, खेळाडू झेलबाद. मोठा आहे आणि इतिहास हाच सांगतोय. माझ्या राजाने एवढे किल्ले बांधले परंतु एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव अजूनपर्यंत दिलं नाही. जे केलं ना ते फक्त आणि फक्त दुसऱ्यांसाठी, रयतेसाठी, जनतेसाठी. एकमेव राजा, जाणता राजा. त्या राजाला त्रिवार मानाचा मुजरा. जाऊया मॅच कडं. विकेट क्रमांक पहिला आपण पाहिलं रवी. व्यवसायानं पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत रवी आपण पाहतोय आणि जवळपास 6+ हाईट या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाजी जर करत असतील ना तर चांगला टप्पा, एक एक्स्ट्रा बाउन्स नेहमीच मिळेल. आता करतायत की नाही हा पुढचा प्रश्न आहे, परंतु SW खेळाडू आहेत, ऑलराऊंडर आहेत. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, चेंडू फेकला जातोय. गुड बॉलिंग. काय कमबॅक केले पहा. पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत मपोसे, महाराष्ट्र पोलीस सेवा. आज आपण कित्येक वेळा तरी पाहतो आपण ज्यांच्या मुलं सण साजरे करतो ना, आज त्याच दलातील हे व्यक्तिमत्व आज क्रिकेट खेळतात, त्या मुलं नावाने हाक मारतो आपण. रवी सर स्ट्रायकरला खेळाडू आपण पाहतोय. 5 बॉल झालेत, 6 धावसंख्या खर्च केल्यात. शेवटचा बॉल हा सुद्धा डॉट बॉल येतोय. एक चौकार काढल्या पॉवर प्ले मध्ये. गोलंदाजी आवडली असेल टाळ्या व्हायला हरकत नाही. अफलातून गोलंदाजी. एक चौकार जाणं स्वाभाविक आहे. पॉवर प्लेचं षटक, 3 षटकांची मॅच. धावसंख्या आपण पाहतोय 1 बाद 6 धावा. काही गोलंदाजी अतळली पहा, अप्रतिम. चला टीम मीटिंग्स घेऊ नका या ठिकाणी मी विनंती करतोय संघाच्या संघ नायकाला आणि त्याचबरोबर खेळाडूंना. सुमित तुम्हाला स्पेशली ही विनंती आहे. शेवटची मॅच आहे, डे नाईट स्पर्धा आहे, त्यामुळे आयोजकांना सुद्धा त्रास तितकाच असतो. किमान 4 वाजता आयोजक येतात आणि आपल्याकडं परंपरा आहे मित्रांनो, स्टाईल आहे आपल्याकडं आणि खेळाडूंनी उशिरा येणं हे आपल्याकडे परंपरा आहे. फक्त उरण मध्येच पनवेलला जर तुम्ही ही परंपरा राबवली तर तुम्हाला मात्र चांगल्याच पॅनल्टीला सामोरं जावं लागतं. परंतु आपल्याकडे उरण मध्ये जोपर्यंत शिस्तीला या ठिकाणी कात्री बसत नाही ना, तोपर्यंत आपल्या खेळाडूंना शिस्त येणार नाही.
आणि काही ठिकाणी तर आणि भिवंडी ठिकाणी तुम्ही गेलात तर 9 वाजता पहिला चेंडू पडला जातो, 8:30 वाजता आपल्याकडचे पंच बरेचसे जात आहेत त्या ठिकाणी, खेळाडू सुद्धा जात आहेत, हरकत नाहीत. नेहमीच एक समालोचन करताना सांगतो आमचे संवेद सावरकर गावचे समालोचक राहुल दादा सुद्धा जोडलेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. पुन्हा ते नाराज व्हायचे त्यांचं नाव नाही घेतलं तर, असा विषय असतो. लेफ्ट हँड बॉलर आहे, हो चांगला बॉल, अप्रतिम चेंडू हाताळलाय पहा. दुसरं षटक सुद्धा सुमित घरत त्या ठिकाणी आहे कीपर. सुमितला असं वाटलं होतं कदाचित टॉपेज लागतोय की काय. विकी आहे ना गोलंदाज, एस विकी घरत आपण पाहतोय. हे मैदान लकी आहे विकीसाठी, याच मैदानावर कारनामा केलाय, 2 षटकं निर्धाव टाकलेली आहेत, एक स्पेल हाताळलेला होता, एक 2 वर्ष अगोदरचा इतिहास आहे तो. समोर टाकला होता बॉल, लॉफ्टेड फटका आहे व्ही शेप मधला, कव्हरच्या रिजन मध्ये माफी असावी. बॉलला पाठवला सीमारेषा पलीकडे, लॉफ्टेड कव्हर ड्रावचा दमदार फटका, चौकार, 4 धावा. हा धावसंख्या धावपटलावर पाहतोय, एक गडी बाद. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक मायबाप आम्हाला जोडलेत त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या दरम्यानमध्ये, आणि उपस्थित प्रेक्षकांचं सुद्धा. जागा बनवली, फटका फसला जातो, टॉपेज लागली, विकीने सांगितलं मी घेणार नाही, झेल सुटला जातोय. काही गरज नव्हती, काही गरज नव्हती, सुमित पोचले होते त्या ठिकाणी. सुमितचा जिथे एक्झॅक्टली विकी उभा आहे ना तिथे झेल होता, त्यामुळे एवढं डिस्टन्स कव्हर करण्यापेक्षा सुमितला वेळ 1 मायक्रो सेकंड एक्स्ट्रा मिळाला असता. सुमितनं कॉल केला होता कदाचित, रिॲक्शन सांगतोय आता, वेळ निघून गेली, हरकत नाही, वेळ निघून गेली. एक धाव महत्वाची आहे, माहिती आहे सुमितला हा खेळाडू किती ताकदीचा आहे, ज्याच्या बॅट मधून चांगला लॉफ्टेड कव्हरला जो खेळाडू मंथन जो खेळत असतो ना तो किती ताकदीचा असतो हे ऍज अ बॅट्समन आणि मुवमेंट वरून कीपरला सुद्धा चांगलंच कळलेलं असतं. चांगला गोलंदाज आहे विकी, परंतु मिड ऑफ द बॉल खेळावे लागेल, त्याच्या अगेन्स्ट फटकेबाजी करावी लागेल. फटका येणार का? समोर टाकला होता बॉल, ताकदीचा प्रचंड वापर, टायमिंग प्रॉपर, बॉलला दाडला व्ही शेप मध्ये, लॉंग अपच्या क्षेत्ररक्षकाला क्लिअर करणारा हा मोठा फटका, षटकार. पण धावसंख्या 17, विकीवर आक्रमण केलंय. गोलंदाज कोण आहे, त्याचा काय दबदबा आहे, किती चांगली गोलंदाजी करतोय, यापेक्षा विपरीत तुमच्या रडार मध्ये बॉल आला ना की त्याला मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाठवायचं, एवढंच फलंदाज लक्षात ठेवायचं. विकी गोलंदाज चांगला आहे, ते मात्र शंकाने सुरुवात चांगली केली होती, एक बॉल खराब फेकला आणि त्याच्यावर मात्र मोठा फटका, तुटून पडला अक्षरशः खेळाडू. समोर बॉल, डोळे जणू का चमकले, हा बॉल ओरोपीचा आहे, ताकदीचा प्रचंड वापर आणि षटकार टोकला. 6 धावसंख्या. जे प्रेक्षक मायबाप या ठिकाणी अजूनही या सामन्याचा लाईव्ह आनंद घेतात, घर बसल्या सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून, किंबहुना मैदानाच्या सभोवताली त्यांना नक्कीच सांगू इच्छितो, सेमीफायनलची मॅच, एका बाजूने फलंदाजी करणारा डाऊरनगर संघ, दुसऱ्या बाजूनं गोलंदाजी करणारा मोरिया 11 सावरकर संघ. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाजांनी यष्ट्यानं प्रॉपर पहा ओलांडलं सुद्धा, एवढी हाईट आहे. बॅट लागली का? सुमित, तुम्हाला फर्स्ट एड बॉक्स पाहिजे असेल तर लगेच मागून घ्या प्लीज, लगेच हात करा प्लीज सुमित. इट्स ओके, धन्यवाद. महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, मॅच आपल्या बाजूला असतो, इंजुरी एका बाजूला, मॅच एका बाजूला, इंजुरी एका बाजूला. धावसंख्या पाहतो 17.
स्किन निघाले असावी कदाचित. बॅट जोरात फिरवली होती आणि विकेट कीपर क्लोज आहे. सो जेवढं खेळाडू विकेट किपिंग करतात ना मित्रांनो, प्लीज सांभाळून. अलीकडच्या कालामध्ये आणि हाईट सुद्धा तेवढीच आहे. शेवटचा बॉल असेल. विकी पाहतो आपण. शेवटचा बॉल. सुमितची थंडी उडाली असेल आता. ओ फुलरलेनचा बॉल. इथे मात्र पा कीपर चूक करतो आणि हा नशिबाचा चौकार. 4 धावा. करा प्लीज. शेवटचं षटक. सुमित घरत आहेत गोलंदाज. 21 धावा धावपटलावर लागलेल्या आहेत. 10.50 ची सरासरी. 100 नंबर आहे रवी. आपण पाहतो ज्यांचा टी शर्टचा 100 नंबर. आणि व्यवसायाने पोलीस सुद्धा आहेत. पोलीस दलामध्ये तटरक्षक आहेत. त्यामुळे त्यांचा जो हेल्पलाईन नंबर जो आहे 100 तो त्याने घेतलेला आहे. 100 नंबर म्हटलं सगळ्यांनाच माहिती आहे. पोलीस आपत्कालीन साठी तुम्ही कधीही कॉल करू शकताय. पोलीस मित्र आपले असते आहेत म्हणून आपण आहोत एवढंच म्हणेन. जाऊया मॅचच्या दिशेनं. सुमित घरत स्वतः संगणक येतोय. शेवटचं षटक आहे. ओ समोर टाकला होता बॉल. फटका फसलाय. खेळाडू आहेत त्या ठिकाणी. नाही एकाने तरी अडवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. चेंडूला बाउन्स कमी मिळाला. एकही खेळाडू पुढे गेला नव्हता. कदाचित तीच चर्चा चालू आहे परंतु 2 धावा मिळतायत. सुमित सुद्धा नाराज होता. कुठल्या तरी एखाद्या खेळाडूने कमीत कमी ट्राय करणं गरजेचं होतं. बेल निघून गेली. धावा संख्या 23. शेवटचं षटक. प्रगती पथावर आता 5 चेंडू राहिलेत. पूर्वार्ध मधला सुमितच्या हातामध्ये बरंच काही आहे. त्याला माहित आहे 23 धावा झालेल्या आहेत. 30-32 पर्यंत गेल्या तर चेस होऊ शकतात त्या धावा. चांगला अवगत आहेत मैदानाशी. हो चांगला बॉल होता. उसळी घेतली होती. बॉल गुडले स्पॉटवर पडल्यानंतर 5 चेंडूने वळण घेतलं विकेट किपरच्या हातामध्ये. मोन्या विकेट किपिंग आपण पाहतोय. त्याच्या हातामध्ये चेंडू विसवला. हरी स्ट्राईक खेळला आणि रवी नॉन स्ट्राईक खेळला आहेत. हे 2 खेळाडू डावूरनगर संघाचे दिल आणि धडकन सध्या मैदानामध्ये आहेत. त्यामुळे सुटकेचा श्वास घेतील. 2 मोठे फटके अपेक्षित आहेत डावूरनगर संघाला. येणार का? ओ पहिला फटका तर आलाय. बॅटच्या रडार मध्ये बॉल दिलाय फेकून. कॉर्नरच्या डोक्यावरून ठोकलाय षटकार. झेल बाद.
मिस्टामिंग स्ट्रोक झालं त्या ठिकाणी टायमिंग थोडस चुकलं गेलं आणि त्या कारणास्तव विकेट्स पाहायला मिळाली. रजनी स्पर्धा आपण पाहतोय अनुभवतोय शेतकरी कामगार पक्ष बेंडकळ व जय हनुमान क्रिकेट क्लब बेंडकळ आयोजित जनतेच्या मनातील आमदार सन्माननीय आदरणीय प्रीतम दादा मात्रे चषक 2025. हा क्रिकेटचा थरार. रजनी मॅचेस नाईट मॅचेस पाहायला मिळतात. दुसरी रजनी शेवटचा सामना पाहतोय. समोर टाकला होता बॉल, आडव्या बॅटनं फटका सजवण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक, शरीराचा वेध घेणारा. पंचांनी सांगितलं हा लेग बॉय आहे. लेग बायचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी योगेश वाघ जर असते कॉमेंटेटर लगेच काय बोलले असं आता माहिती आहे. पंचांनी सांगलं आमचा डोफा दुखतय, इथं दुखतंय आमचा डोफा. डेंजर समालोचक आहेत ते योगेश वाघ. तेवढंच मानधन सुद्धा त्यांचा. शेवटचा बॉल पूर्वार्धामधला. सुमित गरज 30 धावसंख्या 2 बाद. डॉट येणार, सिंगल, चौकार की काय? मोठा फटका, ऑफ ड्रॉचा फटका. खेळाडू आहेत त्या ठिकाणी, त्यांना प्रेक्षक बनवून चेंडू जातोय सीमा पार. डिमांड होती, सप्लाय केली, आला चौकार. विकी जुगाडकर डौर नगर संघाचा. यानं जर झेल टिपला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज भूषण दादा पाटील यांच्याकडून असणार आहेत आणि संकेत दादा भोपी यांच्याकडनं सुद्धा. संकेत भोपी आणि भूषण दादा यांच्याकडनं 500 रुपयाचं विकी साठी आहे. चला फलंदाज पाठवा. आणि पहा कॅश सुद्धा जमा करा प्लीज. आयोजकांच्या वतीने विनंती आहे जी तुमची कॅश प्राइज असेल ती जमा करून ठेवा. चला चेतन सलामीची जोडे 2 मॅचेस खेळलेल्या आहेत आज. सावरकरच्या वतीनं सगळ्यांनाच तुमच्यावर अपेक्षा खूप राहिलेली आहे, त्यामुळं जितेश आणि चेतन ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. चला जीपे केलं जाईल जी कॅश प्राइज आहे ते. 18 चेंडू 35 धावा आणि आता उत्तरोत्तर सुरुवात होईल. शेवटचे 3 षटकांसाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय आणि मला या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल हळू चालवा रे बाबा नो गाड्या. युवा उद्योजक आहेत. चला आपण मॅच कडे जाऊया लगेच. उपस्थित प्रेक्षक मायबापांचं करूया आपण सहर्ष स्वागत. 18 चेंडू 35 धावा बनवायच्या आहेत सावरकर संघाला. 18 चेंडू 35 धावा या वाचवायच्या आहेत.
डाऊरनगर संघाला. एका बाजूने चेस, दुसऱ्या बाजूने डिफेंड. एका बाजूने काढायचेच आहेत, दुसऱ्या बाजूने काही करून वाचवायचे आहेत. कोण जिंकणार आणि कोणाच्या वाटेला पराभव येणार हे ऐकण्यासाठी आपण जाऊया पुन्हा एकदा याच गावातले सुपुत्र उमंगजी भोईर तुर्तास थांबतोय आणि या स्पर्धेची रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. अगदी आपण पाहतोय आज खऱ्या अर्थानं एक उत्तम समालोचन हितेन भोईर यांच्या आदराखातर. आज बिजी शेड्यूल असताना देखील डे नाईट फॉर्मॅट सातत्याने समालोचन करून त्यांच्या आवाजाला पसंती दिली आहे. नक्कीच या स्पर्धेतून रजा घेताना आपण पाहतोय देवडाकी सर बोरकार. अठरा चेंडू 35 गरज. पूर्वार्धाचा खळ झालाय. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना आपण पाहतोय. पहा उद्या जो पहिला सामना खेळवला जाईल त्या टीमनं 4 वाजता ठीक रिपोर्टिंग करायचे आहे. जर आपण आता सामने पाहत नसाल तर उद्या हायलाइट्स पाहिलं तर आमच्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करा. कुंडेगाव अँड डोंगरी टीम आपण उद्या ठीक 4 वाजता रिपोर्टिंग दर्शवायची आहे, याची नोंद घ्या. 4:30 ला सामना कोणत्याही परिस्थितीत 4:15 ला टॉस आणि 4:30 ला सामना चालूच केला जाईल. देवडाकी सर अगदी या स्पर्धेतून रजा घेतात. दोन्ही ऑफिशियल समालोचक त्याच बाजूनं पहिल्यांदा संयमजी गेले. आता अगदी गाडीमधून प्रस्थान करत असताना देवडाके सर एक डॅशिंग आवाज आपण पाहतो. एक दमदार व्यक्तिमत्व, मराठीतील भाषेतील गोड आवाज. रजा घेत असताना नक्कीच ऑन स्क्रीनला आपण पाहतोय त्यांना. जाऊया मैदानाच्या दिशेनं. फर्स्ट बॉल. ओहो क्या बात है. चांगलाच फटका आपण पाहतोय. सप्राट लगावले गेले आहे. टाळ्यांचा झालाय कडकडाट. वीरेंद्र सेवक चार धावा आल्यात. चांगलाच फटका. वीरेंद्र सेवकची आठवण करून देणार. ज्याची सुरुवात चांगली, ज्याचा शेवट गोड. 120 सामन्यांची सुरुवात 20 वेळा ज्यानं चौकारानं केली होती वीरेंद्र सेवक. यावेळेला फटका फसला. जेलची शक्यता. तिथून जजमेंट चुकताना पाहायला मिळतोय. बिग बॅटल, बिग द्वंद्व पाहायला मिळतोय. स्पर्धा आपण पाहतोय जनतेतील मनातील आमदार प्रीतम दादा म्हात्रे चषक 2025 ही लढाई स्पर्धा आणि या स्पर्धेतील आजच्या रात्रीतील शेवटचा सामना. जिंकणार तो जाणार सुपर 5 टॉप 5 मध्ये. टॉप 5वा घेर टाकण्यासाठी जातील. पाहूया टीम सावरकर जातोय की इथून डाऊरनगर टीम जाईल, याकडे देखील लक्ष केंद्रित केलं जाईल. येणारे 16 बॉल 29-21. शरदजी म्हात्रे पंचांच्या भूमिकेत. यावेळी देखील त्याच पद्धतीने झेलची शक्यता. ओ हो 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 क्या बात है. कॅच ऑफ द डे. टर्निंग पॉइंट झेल टिपलाय. पकडा झेल आणि जिंका. क्रिकेटचा खेळ फलंदाज झालाय झेल बाद.
परतावलाय. पहिल्यांदा झेल सुटला होता आणि दुसऱ्या टर्मला अगदी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकानं जो झेल टिपलाय, अप्रतिम झेल. न्यू बार्समान मैदानामध्ये सुमित घरत येताना पाहायला मिळतील. टीमचे कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट घडत नाही. अगदी चेंडू बॅटच्या खालच्या पट्टीतून जाताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. 14 बॉल 29 इक्वेशन. यावलचा हॅमर हिट पाहायला मिळाला. हो स्टॉपेबल क्रिकेट. क्या बात आहे. पाच क्षेत्ररक्षकांनी चांगलं कामकाज केलंय. महत्वाचा सामना आहे, महत्वपूर्ण लढाई आहे. जिंकणार तो या स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकवणार आणि जो हरणार तो नक्कीच 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहणार. शेतकरी कामगार पक्ष भेंडकल व जयमान क्रिकेट क्लब आयोजित जनतेतील मनातील आमदार प्रीतमदादा मात्र चषक 2025 ची ही स्पर्धा 13-27. यावलचा फटका. पाठमोरे झाले क्षेत्ररक्षक. पा काय गोलंदाजी केली जाते. पा अगदी हरीनं हरिहरा काम केलाय. हरी आला रे हरी आला. आणि खरोखरच हरीने आज पूर्णपणे विशाल सर कीर्तनच केलंय इथं. गोलंदाजीचं फलंदाजीचं 12-25 इक्वेशन आलंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावेची लयलूट केली आहे. 12-25 समीकरण. चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय. उत्तम क्लॅरिटी अँड क्वालिटी. सायप्रित लाईव्ह. उद्या पहा पहिला सामना जो रंगणार आहे त्या टीम स्वराज डोंगरी अँड टीम कुंडेगाव. उद्या ठीक आपण 4 वाजता इथे रिपोर्टिंग करायचे आहे. 4:15 टॉस केला जाईल. 4:30 सामना खेळवला जाईल. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपण जर उद्या सकाळी हायलाइट्स पाहिली, जर थेट प्रक्षेपण आता पाहत असाल तर नक्कीच वेळेवर उद्या उपस्थिती दर्शवा याची नोंद घ्या. 12-25 इक्वेशन. जाऊया मैदानामध्ये. गोलंदाजीमध्ये बदलाव. गोलंदाजीतून वापरले जातील जयेश येताना पाहायला मिळतील. जयू कॅप्टन. ऑन स्ट्रायकरला बॅट्समन जितेश घरत. प्रयत्न करतात. प्रत्येक सामन्यामध्ये ज्यानं आस्थादायक आपला झेंडा अटके पार रोविलाय टीम डाऊन नगर. अगदी आपण पाहतोय मोरिया 11 सावरकर संघाला देखील आज थोडे घाम फोडताना पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी टीम डोके ठरले आहे.